Good morning, students. We are learning about the physics. Today we have the period of physics. First chapter is going on, that is motion. We are learning about the speed, then velocity, distance, displacement, what is the difference between speed and velocity, SI and CGS unit of speed and velocity. हे सगळं आपण बघितलं. आता आपल्याला दोन ऑब्जेक्ट्स असतील त्यांच्या व्हेलॉसिटीची ॲडिशन केव्हा करायची आणि सबट्रॅक्शन केव्हा करायची. वी हॅव टू लर्न अबाउट दॅट. ॲडिशन ऑफ व्हेलॉसिटीज. इफ व्हेलॉसिटीज ऑफ टू ऑब्जेक्ट्स आर परपेंडिक्युलर टू द ईच अदर then their addition is done by Pythagoras rule. See, it is very important. Suppose one object is moving in this way and another object is perpendicular to its. Velocity of one object is in the upward direction and velocity of another object is in either LHS or RHS in a horizontal direction. Then we have to add their velocities according to the rule of Pythagoras. पायथागोरसच्या रूलनुसार आपल्याला त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जी असेल ती करायची असते. फॉर एक्झाम्पल, अ बोट क्रॉसेस द रिव्हर विथ व्हेलॉसिटी ए मीटर पर सेकंड. सी, व्यवस्थित ऐका. अ बोट क्रॉसेस द रिव्हर म्हणजे नदीतून एक बोट चाललेली आहे. ते स्पीड किती आहे तिचा? ए मीटर पर सेकंड. रिव्हर इज द डायरेक्शन ऑफ द परपेंडिक्युलर टू द फ्लो ऑफ द रिव्हर. म्हणजे त्या बोटची जी डायरेक्शन आहे ती कशी आहे? त्या रिव्हरच्या फ्लोला परपेंडिक्युलर अशी आहे. आणि रिव्हरच्या फ्लोचा स्पीड किती आहे? बी मीटर पर सेकंड. द स्पीड ऑफ द बोट इज ए मीटर पर सेकंड अँड द स्पीड ऑफ द रिव्हर इज बी मीटर पर सेकंड. Both direction is perpendicular to each other, then their effective velocity or total velocity is equal to square root of a square plus b square. In this way we can do the addition of two velocities if they are perpendicular to each other. Now we learn one important thing. What is relative velocity? Relative velocity. Relative velocity is the physical concept in which velocity of the two objects, if they are moving in the same direction or if they are moving in the opposite direction. See, consider two objects, object A and object B. Suppose the distance between A and B is 1 kilometer. The speed of the object A is 5 meter per second and speed of the object B is 4 meter per second. Their direction of motion. See, both A and B moving in the same direction. Speed of A is greater than speed of B. Obviously, after some time, A will reaches to the object B. पण किती वेळामध्ये रीच होईल? तो टाईम जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, ए विल रिचेस टू द ऑब्जेक्ट बी. बोथ आर मूविंग विथ द सेम व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑफ बी इज लेस दॅन व्हेलॉसिटी ऑफ ए. म्हणजेच थोड्या वेळाने ए हा जो ऑब्जेक्ट आहे तो बीला कव्हर करेल. पण तो किती वेळामध्ये कव्हर करेल? हाऊ वी कॅन वी फाइंड दिस? द डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज 1 kilometer. दॅट इज 1 kilometer means it is 1000 meter. Why we have convert this in 1000 meter? Because our speed is in a meter per second. आता ए जो आहे, ए हा बी कडे चाललेला आहे, पण तो किती स्पीडने जाईल? दॅट्स ॲव्हरेज स्पीड ऑफ ए विल बी स्पीड ऑफ ए मायनस स्पीड ऑफ बी. दॅट इज 5 minus 4 meter per second. The time required to reach the A towards the B is equal to, किती टाइम लागेल? Time is equal to distance upon velocity. Distance between A and B is 1000 meter. Velocity is
5 minus 4 it is equal to 1. दॅट इज किती सेकंद लागतील 1000 सेकंद लागतील. SI युनिट ऑफ सेकंद किंवा टाईम इज सेकंद. 1000 सेकंद लागतील. हे कसं काढलं आपण? व्हॉट वी हॅव डन, वी हॅव सबट्रॅक्टेड देअर व्हेलॉसिटीज. जी ग्रेटर व्हेलॉसिटी आहे त्याच्यातून जे स्मॉलर व्हेलॉसिटी आहे त्यांचं आपण सबट्रॅक्शन केलं. किंवा इफ बोथ द ऑब्जेक्ट्स आर मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन. आता हेच थोडंसं उलटं बघा. म्हणजेच आपण काय केलं, त्यांच्या ग्रेटर व्हेलॉसिटी जी असेल त्याच्यातून स्मॉलर व्हेलॉसिटी आपण मायनस केली. पण आता हेच ऑब्जेक्ट्स जर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनने जर ट्रॅव्हल करत असतील तर काय होईल? इफ व्हेकल्स ट्रॅव्हल इन द अपोजिट डायरेक्शन then their relative velocity is equal to the addition of velocities of both the object. म्हणजे जर दोन ऑब्जेक्ट जर अपोजिट डायरेक्शनने जर क्रॉस होत असतील तर त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ही कशी फाइंड आउट करतात? त्यांच्या दोघांच्या व्हेलॉसिटीची ॲडिशन करतात. आता हे बघा कसं होतं आहे. पुन्हा तसंच ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी आहे. ए हा ऑब्जेक्ट हा RH असला चालला आहे, बी हा ऑब्जेक्ट हा LH असला चालला आहे. व्हेलॉसिटी ऑब्जेक्ट ए इज A मीटर पर सेकंद आणि बीची व्हेलॉसिटी B मीटर पर सेकंद आहे. मग आता यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किंवा यांची टोटल व्हेलॉसिटी म्हणजेच काय होईल? त्यांच्या व्हेलॉसिटीची ॲडिशन होईल. आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा हे एक्झाम्पल बघायला मिळतं. जर तुम्ही एखाद्या व्हेकलमधून ट्रॅव्हलिंगला जात असाल किंवा जर तुम्ही प्रवास जर करत असाल आणि समोरून जर एखादं व्हेकल आलं तर आपल्याला असं वाटतं की ते व्हेकल एकदम फास्ट निघून गेलेलं आहे. म्हणजेच त्या व्हेकलचा जो स्पीड असतो तो आपण रिलेटिव्ह स्पीड म्हणू. रिलेटिव्ह स्पीड ऑफ व्हेकल ते समोरून येणारं जे आहे व्हेकल बी विथ रिस्पेक्ट टू अवर व्हेकल ए काय करतो आपण तेव्हा त्यांच्या स्पीडची ॲडिशन करतो. आणि तेच जर आपल्याला एखादं व्हेकल क्रॉस करत असेल, ओव्हरटेक करत असेल तर आपल्याला असं वाटतं की हे व्हेकल लवकर जातच नाही आहे पुढे. मग असं का होतं की त्याचाही स्पीड भरपूर आहे, आपल्याही व्हेकलचा स्पीड भरपूर आहे, पण तरी पण ते व्हेकल लवकर पुढे सरकत नाही आहे असं वाटतं. कारण त्यावेळेस त्या व्हेकलची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी काढतो आपण? ज्याची व्हेलॉसिटी जास्त आहे त्याच्या व्हेलॉसिटीतून लेस व्हेलॉसिटी आपण मायनस करतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. इफ बोथ द व्हेकल्स आर ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन देन देअर व्हेलॉसिटीज आर सबट्रॅक्टेड टू फाइंड द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. इफ बोथ द व्हेकल्स आर ट्रॅव्हलिंग इन द अपोजिट डायरेक्शन then to find the relative velocities the addition of their velocities is done. See, okay. Now we see the next concept, that is acceleration. If you have increased or decreased the speed of the vehicle, suppose any vehicle is moving with initial velocity u meter per second. After time t its velocity is equal to v meter per second. Now see, there is change in the velocity. Initially the velocity of an object was u, but after time t the velocity becomes v. Means change in velocity is equal to final velocity minus initial velocity. That is, final velocity is v minus u. But if we have to find the rate of change of velocity, rate of change
of किंवा change in velocity rate means we have to divide with time. Rate of change in velocity is equal to v minus u divided by time t. But the quantity rate of change in velocity is called as a acceleration. Rate of change in velocity is काय म्हणायचं acceleration v minus u upon time t. It is denoted by the symbol a. A is equal to v minus u upon t. This is the term acceleration. Now if we have to find the SI and Cg's unit of acceleration, then see, rate of change in velocity upon time. The formula of acceleration is equal to change in velocity divided by time. Change in velocity means velocity. Change in velocity ही क्वांटिटी सुद्धा काय येणार आहे, velocityच येणार आहे, divided by time. But SI unit of velocity is meter per second and SI unit of time is second. That is SI unit of acceleration, SI unit of acceleration is equal to काय येईल बघा युनिट बरं, मीटर आणि हा सेकंड पर, that is meter per second square, or we can write this as a meter second raised to minus 1, but it easy to say meter per second square. And Cg's unit of acceleration is Cg's unit of velocity is म्हणजे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. Cg's unit of velocity is centimeter per second and Cg's unit of again time is second. Therefore Cg's unit of acceleration is centimeter per second square. Thus we have find SI and Cg's unit of acceleration. What is acceleration? Rate of change of velocity with respect to time is called as a acceleration. Acceleration is a vector quantity because it requires velocity. Acceleration is a vector quantity. Vector आहे कारण का तर त्याला डायरेक्शनची गरज आहे आणि ते कशावरून आपण फाइंड आउट करतो. वी फाइंड द acceleration from velocity and velocity is a vector quantity. Therefore acceleration is also a vector quantity. Okay, we will stop here. Today we will see the types of acceleration. What is positive, negative and zero acceleration depend on their velocities, and average acceleration also. Today we will stop here.